तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आपण मागील काही व्हिडिओमध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसे ड्रॉ करता आणि सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या बेसवर ट्रेड कसे घेतात ते शिकलो होतो. तर आपण आज शिकणार आहोत ड्रॉ सपोर्ट आणि रेजिस्टन्स लाईव्ह चार्ट, म्हणजे लाईव्ह चार्टवर सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसे सापडवायचे आणि त्याच्या बेसवर ट्रेड कसा घ्यायचा. तर आपण फक्त ते ड्रॉ करूनच बघितलं होतं, तर लाईव्ह चार्टमध्ये बघणार आहोत आपण सपोर्ट रेजिस्टन्स कसे दिसतात आणि त्या बेसवर ट्रेड कसे घ्यायचे. जर तुम्हाला पण सपोर्ट आणि रेजिस्टन्स माहिती नसणार तर आपले मागचे व्हिडिओ जाऊन बघून घ्या. त्यानुसार आपण आज व्हिडिओ बनवला आहे की ड्रॉ अँड सपोर्ट रेजिस्टन्स लाईव्ह चार्ट. चला मग सुरू करूया आपल्या व्हिडिओवर. तर सर्वात पहिले मी मागच्या व्हिडिओची रिव्हिजन घेऊन घेतो. हा असतो आपला सपोर्ट आणि हा असतो आपला रेजिस्टन्स. याला आपण नाव देऊन घेऊ. हा असतो आपला सपोर्ट आणि हा असतो रेजिस्टन्स. तर आपण मागच्या व्हिडिओ मी शिकलो होतो याच्या बेसवर ट्रेड कशी घ्यायची आणि सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसं ड्रॉ करायचा. आता बघा, इथं सपोर्टला बायस असता म्हणून मार्केट सपोर्टवरून वर जातं रेजिस्टन्सपर्यंत. रेजिस्टन्सला टच करून मार्केट खाली येतं कारण रेजिस्टन्सला सेलर्स असतात. मग परत सपोर्टवरून मार्केट रेजिस्टन्सपर्यंत जातं. रेजिस्टन्सला टच करून मार्केट सपोर्टला येतं. मग मार्केट जेव्हा 3 विशिष्ट लेव्हलला टच करतं, तेव्हा मार्केट एक ब्रेकआउट देतो. असं नाही झालं की 3 लेव्हलला टच केल्यावर मार्केट ब्रेकआउट देतो. मार्केट कधी 3 लेव्हलला टच करून देतो, कधी 4 लेव्हलला टच करून ब्रेकआउट देतो. पण मार्केट एक लेव्हलला टच करून मार्केट ब्रेकआउट देतो किंवा ब्रेकडाऊन देतो. जेव्हा आपला रेजिस्टन्स तुटतो तेव्हा आपला हा सपोर्ट बनतो. आता बघा, मार्केटने रेजिस्टन्स तोडून सपोर्टला टच केलेलं आहे. आता इथं रिट्रेस झालेलं आहे. मार्केटने टच केला आणि मग मार्केटने एक अपसाइड मूव्ह दिलेला आहे. बघा, मार्केटने इथं एक रिट्रेस केलेलं आहे आणि मार्केटने इथं अपसाइड मूव्ह दिलेला आहे. सेम तसं डाउन साइडला पण होतं. मार्केट एक सपोर्ट तोडतो. सपोर्ट तोडल्यावर आपला तो हा बनतो, हा रेजिस्टन्स. सपोर्ट तोडल्यावर ही साइड बनते आपली रेजिस्टन्स. मग त्यानंतर मार्केट रिट्रेस करून मार्केट डाउन साइड मूव्ह देतो. चला मग आपण हे लाईव्ह चार्टवर बघून सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ कसे करता आणि त्या बेसवर ट्रेड कशी घ्यायची. तर मित्रांनो, आपण इथं बघून घेऊ आपण सपोर्ट रेजिस्टन्स लाईव्ह चार्टवर. आता बघा, मित्रांनो, आपल्याला एक रेजिस्टन्स सापडला आहे. हा आपला रेजिस्टन्स आणि हा आहे आपला सपोर्ट. आता बघा, मार्केटने इथं काय केलंय, मार्केटने 3 विशिष्ट लेव्हलला टच करून इथं एक ब्रेकआउट दिलेला आहे. आता बघा, मी तुम्हाला बोललो होतो मार्केट कधी 3 लेव्हलला टच करतं, तर कधी 4 लेव्हलला. मार्केटने इथं 1, 2, 3 आणि इथे एक 4 वेळा टच करून एक ब्रेकआउट दिलेला आहे. हे बघा, मार्केटने इथे एक ब्रेकआउट दिला आहे. मार्केट इथं खाली रिटेस्ट करायला आलं, पण मार्केटने रिटेस्ट केला आणि मार्केटने डायरेक्ट अपसाइड मूव्ह दिलेला आहे एक. तुम्ही बघू शकता. मार्केटने इथे एक अपसाइड मूव्ह दिलेला आहे. मार्केटने आपला रेजिस्टन्स तोडला, मग तो सपोर्ट झाला. मग मार्केट सपोर्टला टच करायला आला नाही म्हणून मार्केटने डायरेक्ट एक रेजिस्टन्स वरून एक ब्रेकआउट मूव्ह दिलेला आहे. बुलिश मूव्ह दिला मार्केटने. मग आपण आता नेक्स्ट सपोर्ट आणि रेजिस्टन्स बघून घेऊ. आपण एक बघून घेतला. आता अजून एक एक्झाम्पल बघून घेऊ आपण. तर मित्रांनो, आपल्याला इथे एक रेजिस्टन्स आणि सपोर्टचे एक्झाम्पल सापडलेले आहे. हे बघा, मार्केटने इथे एक रेजिस्टन्स बनवला आणि हा इथे एक सपोर्ट बनवला. आता बघा, मार्केटने एक सपोर्टवरून रेजिस्टन्सला गेला, रेजिस्टन्सवरून सपोर्टला आला. मग परत मार्केट सपोर्टवरून रेजिस्टन्सला गेला, रेजिस्टन्सला टच करून मार्केट सपोर्टला आला. मग मार्केटने 3 वेळा रेजिस्टन्सला टच केलं आणि मग तिसऱ्या टाइम सपोर्टला येता येता मार्केटने एक ब्रेकआउट दिलेला आहे. पण मार्केटने इथं रिटेस्ट केलेलं नाहीये. फक्त इथं आपल्या कन्फर्मेशनसाठी इथं व्हॉल्यूम वाढलेला आहे. तुम्ही बघू शकता, मार्केटने डायरेक्ट इथं एक इम्पल्सिव्ह मूव्ह दिलेला आहे. रेड कॅन्डल बनवत मार्केटने इथं रिटेस्ट केलेलं नाहीये. डायरेक्ट ब्रेकआउट दिलेला आहे इथं मार्केटने. जेव्हा आपला सपोर्ट तुटतो तेव्हा ब्रेकडाऊन म्हणता आणि जेव्हा आपला रेजिस्टन्स तुटतो तेव्हा ब्रेकआउट म्हणता. आपण अजून एक एक्झाम्पल बघू सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं. तर मित्रांनो, आपल्याला इथे अजून एक एक्झाम्पल भेटले सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं. आपण ड्रॉ करून घेऊ. आपण इथे एक रेजिस्टन्स ड्रॉ केला आणि त्यानंतर इथे एक सपोर्ट ड्रॉ केला आहे. बघा, मार्केटने 3 वेळा टच केलं इथं लेवलला. 1, 2, 3 वेळा टच केलं. मार्केटने एक फेक ब्रेकआउट दिलेला आहे. मार्केटने काय केलं, वर गेलं, मार्केट रिटेस्ट करायला आलं. मार्केटने स्टॉप लॉस हिट केले. इथं आपली स्टॉप लॉस टाकता मार्केटने इथे स्टॉप लॉस हिट केले. मग मार्केटने एक अपसाइड मूव्ह दिलेला आहे.
मार्केटने स्टॉप लॉस हिट करून एक अपसाइड मूव्ह दिलेला आहे. मार्केट इथं रिट्रेस केलं मार्केटने. या साईडला मार्केटने रिट्रेस केलं आणि मग अपसाइड मूव्ह दिलाय. आता बघा मार्केटने सर्वात पहिले काय केलं मार्केटने, आपण आता इथं जेवढे बायर्स होते त्यांनी इथं बाय केलं असतं. मार्केटने पहिले स्टॉप लॉस हिट केला. इथं एंट्री घेतली असती. इथं एंट्री पॉइंट राहिला असता. मार्केटने इथं बाय केलं. इथं रिटेलरने बाय केलं पण इथं स्टॉप लॉस हिट केले आणि इथं मार्केटने रिट्रेस करून एक अपसाइड मूव्ह दिलेला आहे. चला मग आपण 2 एक्झाम्पल बघितले सपोर्ट आणि रेझिस्टन्सवर एक व्हॅलिड ट्रेड कसा घ्यायचा आणि एक लिक्विडिटी स्वीपचा आपण ट्रेड बघितला. इथं स्टॉप लॉस हिट करून मार्केटने एक अपसाइड मूव्ह दिलेला आहे. चला मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपलं. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.